भारतामध्ये पहिल्यांदाच विमान बनवण्यासाठी प्रयत्न झाले। कॅप्टन अमोल यादव यांनी हे प्रयत्न केले, त्याला डीजीसीएची परवानगी मिळाली आणि आता कॅप्टन अमोल यादव यांचं हे विमान उड्डाण घेण्यासाठी सज्ज आहे। त्यांना तशी परवानगी मिळाली आहे आणि आपण त्यांच्याशीच या संदर्भात चर्चा करूयात। कॅप्टन अमोल यादव, आपलं खूप अभिनंदन। खरं तर पहिल्यांदा असा हा प्रयत्न भारतात झाला होता आणि काही परवानग्या मिळत नव्हत्या, मात्र त्याच्यावरही मात करत अखेर आता आपलं विमान उड्डाणासाठी सज्ज आहे। काय भावना आहेत यावेळी मनात? नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा तर मी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि भावना संमिश्र आहेत। खूप कष्ट घेतलेले आहेत, प्रवास खूप खडतर होता आणि तो सुरुवातीला जेवढा खडतर होता तेवढाच खडतर प्रवास ह्या क्षणाला सुद्धा आहे, परंतु त्याच्यात सुद्धा आज भरपूर कष्ट घेऊन आपण ह्या क्षणाला इथवर पोहोचलेलो आहे जिथे आपली फर्स्ट फेज कंप्लीट झालेली आहे आणि त्या फर्स्ट फेजची अनाउन्समेंट करताना मला खरोखरच खूप आनंद होतोय। खरं आहे कॅप्टन, आपण जेव्हा हा सगळा प्रकल्प सुरू करायचं ठरवलं किंवा आपल्याला शासनाने तशी मदत केली होती, मात्र ही संकल्पना कधी आपल्या डोक्यात आली की आपण असं एक प्रवासी वाहतुकीचं विमान भारतात स्वनिर्मिती आपण करू शकतो या विमानाची? मी 1995 साली जेव्हा अमेरिकेला गेलो होतो आणि तिथे माझी वैमानिकेचं प्रशिक्षण घेत होतो, तर तेव्हा 19 वर्षाचा असताना सुद्धा मी आणि माझ्या काही मित्रांनी आम्ही स्वतःचं विमान विकत घेतलं होतं आणि त्या विमानावरतीच आम्ही स्वतःची ट्रेनिंग केल्यामुळे आम्ही बरेचसे आमचे पैसे वाचवू शकलो होतो। तर अमेरिकेत असताना 19 वर्षाचा असताना मी स्वतःचं विमान विकत घेऊन मी ते विमान उडवत होतो आणि त्यावेळेस जेव्हा मी परत भारतात आलो तेव्हा मला कळत होतं की पैसे नसताना जर मी अमेरिकेत विमान घेऊ शकतो तर ते भारतात तर मला घेता आलं पाहिजे, कारण भारतामध्ये माझं फॅमिली आहे, भारत माझा देश आहे, तिथे सहज शक्य झालं पाहिजे। आणि ह्या एका विचारातून जेव्हा मला विमान घ्यायचं होतं भारतामध्ये, तेव्हा म्हणजे ही 1996-97 सालची गोष्ट आहे, तेव्हा मला कळलं की भारतामध्ये विमानच बनत नाही आहेत आणि हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता आणि त्यावेळेस मी ठरवलं की जे भारतामध्ये विमान बनवायला पाहिजे त्याची सुरुवात मी करायला पाहिजे। खरं खरं तर ही संकल्पना प्रत्यक्षात आणणं तसं अवघड, कारण आपल्या मागे बघायला गेलं तर आर्थिक पाठबळ फारसं कोणाचं नाही, किंवा आपण ज्याला म्हणतो की एक कोणीतरी असा गुरु असावा लागतो की जो आपल्याला या सगळ्यासाठी मदत करू शकेल। मग तो मानसिक आधार असेल, आर्थिक आधार असेल, या सगळ्याचा विचार करता तुम्ही जेव्हा हे धाडस मी म्हणेन करायचं ठरवलं तर कोणाकोणाचा आणि कसा पाठिंबा मिळत गेला? आपण बघतोय अमोल यादव यांनी हे विमानाचं प्रारूप तयार केलं, त्यासाठी लागणारा सगळा खर्च केला आणि तो सगळा अहवाल जेव्हा त्यांनी डीजीसीएकडे पाठवला तेव्हा या सगळ्या परवानग्या मिळायला थोडासा विलंब झाला, अन्यथा हे विमान जवळपास 1 वर्ष आधीच या विमानानं हवेत उड्डाण केलं असतं। मात्र अखेर आता या सगळ्या परवानग्या मिळाल्या आहेत आणि अमोल यादव यांनी बनवलेलं भारतीय बनावटीचं पहिलं प्रवासी वाहतुकीचं विमान उड्डाणासाठी सज्ज झालंय। त्यामुळे आपल्या भारतीयांना नक्कीच हा एक फार मोठा आनंदाचा दिवस आहे। इतके वर्ष भारतात विमान बनवलं जात नव्हतं, म्हणजे जे विमान प्रत्यक्ष आपण पाहतो ते विमान भारतात बनवलं जायचं नाही, पण आता अमोल यादव यांच्या या प्रयत्नांना यश आलंय आणि अखेर हे भारतीय बनावटीचं पहिलं विमान आकाशात उड्डाणासाठी सज्ज झालंय। अमोल, जेव्हा आपण ही सगळी संकल्पना राबवलीत त्यासाठी एक धाडस तुम्ही केलं, म्हणजे तुमच्या हातात फारसा पैसा नसेल किंवा कोणाचं पाठबळ नसेल, अशा वेळेला हे सगळं करण्याचं धाडस करताना कोणी कोणी तुम्हाला कशी मदत केली, कसे कसे सगळे लोक एकत्र येत गेले? सर्वात पहिल्यांदा तर माझे आई वडील बंधू, माझी फॅमिली सगळी, त्यांनी माझ्यावर कायम विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावरच हा सगळा प्रवास सुरू झालेला। किती कठीण असेल, किती खडतर असेल ह्याची कल्पना होती, परंतु किती खडतर होऊ शकतो ह्याची कल्पना नव्हती। आणि आपल्या भारत देशातली जी ब्युरोक्रॅसी आहे त्यांनी आपल्या भारत देशाला मागे आणि सर्वात मागे ठेवण्यामध्ये कसं यश मिळवलं आहे ह्याचं सुद्धा प्रत्यंतर मला आलं आणि त्यामुळे माझा प्रवास अतिशय खडतर होत राहिला आणि त्या खडतर प्रवासाची सुरुवात जी 19 वर्षापूर्वी झालेली ती अजूनसुद्धा चालूच आहे, परंतु मी माझे प्रयत्न सोडणार नाही आहे।
आणि विमान बनवलेलं आहे. ते बनवलेल्या विमानासाठी आपण रूल्स परत भारत देशासाठी बनवलेले आहेत. त्याच्यातून रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, परमिट टू फ्लाय मिळवलेलं आहे आणि आता विमानसुद्धा उडवलेलं आहे. तर ह्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक टप्प्यावरती कठीण प्रवास होता, परंतु तो आपण पूर्ण केलेला आहे. खरं आहे. या सगळ्या परवानगी किंवा या सगळ्या प्रक्रियेतनं जाताना तुम्हाला खासदार गोपाळ शेट्टींनी पण खूप मदत केली, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? त्यांनी नेमकी कुठल्या पातळीवर आपल्याला मदत केली? खासदार गोपाळ शेट्टी जे माझ्या एरियाचे खासदार होते आणि सुरुवातीला जेव्हा DGCAने रूल्स सगळ्या प्रकारे डिलीट करून टाकलेले, त्यावेळेस मी तुमचा मतदारसंघातला एक मतदार आणि तुमचाच मतदार म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. कारण त्याच्या आधी माझी त्यांची एकदा विमानामध्ये भेट झालेली आणि त्यांना मी सांगितलेलं की मी तुमचा मतदार आहे आणि तेव्हापासून त्यांनी माझी ओळख ठेवलेली. नंतर मी आलो त्यांच्याकडे, त्यांना सांगितलं की DGCAने अशा प्रकारे रूल्स डिलीट केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण भारतामध्ये विमान बनवू शकत नाही. तेव्हा त्यांनी स्वतः सगळ्यांना पत्र लिहिलेली, DGCAला पत्र लिहिलेली, त्यांनी त्याची माहिती विचारलेली आणि त्या पत्रांमुळेच माझा जो लढा होता त्या लढ्याला खूप बळ मिळालं आणि फायनली आज आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. तर त्यांचा ह्या माझ्या खडतर प्रवासामध्ये खूप मोठा सहभाग आहे मला मदत करण्यासंबंधी. अमोल, जसं आपण म्हणताय खूप संघर्ष होता आणि हे इतक्या सहज पूर्ण झालेलं नाही आहे. आपण ब्युरोक्रेसीचा पण उल्लेख केला. राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, या सर्व म्हणजे दोन्हीकडे परवानग्या मिळवताना किंवा या सगळ्या गोष्टी जुळवून आणताना नेमका काय त्रास झाला किंवा नेमका काय अनुभव आला? अनुभव भरपूर गाठीशी जमा झालेला आहे. आता त्या एक्सपिरियन्समुळे आपल्याला जे पुढचा प्रवास करायचा आहे तो प्रवास नक्कीच ह्या एक्सपिरियन्समुळे थोडा सुखकर होईल. कारण ह्या प्रवासातून आपल्याला हे जे सगळे अनुभव आले त्या अनुभवातून आता मला एक गोष्टची जाणीव झालेली आहे की जर आपल्याकडे पैसे असले आणि आपल्याला थोडंसं पाठबळ असलं तर एका वर्षामध्ये आपण नवीन विमान डिझाईन करू शकतो. आपल्या भारत देशाला ज्या प्रकारच्या विमानांची गरज आहे तशा प्रकारची विमानं आपण बनवू शकतो आणि म्हणजे जसं रिजनल कनेक्टिव्हिटीचं जे स्वप्न आहे ते अचीव केलं जाऊ शकतं किंवा आपल्या डिफेन्स सर्व्हिसेसला ज्या प्रकारची विमानं पाहिजेत त्या सगळ्या प्रकारची विमानं बनवली जाऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आता अनुभव आणि कॉन्फिडन्स आलेला आहे. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी नक्कीच खचितच अचीव करू शकू. खरं आहे. अमोल, खरं तर म्हणजे इतके वर्ष भारतातला कोणीही विद्यार्थी असेल किंवा अगदी लहान मुलगा असेल, कागदाचं विमान करून उडवणं एवढंच आपल्याला माहिती होतं. तुम्ही प्रत्यक्ष विमान तयार करताय. हे विमान तयार करायला खूप मोठं आर्थिक पाठबळ लागतं. काय नेमकं यामागचं गणित होतं? कशी जुळवाजुळव केलीत? ह्या जुळवाजुळवीची कुठलीही शाश्वती नव्हती, कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं. फक्त एक ध्येय निश्चिती झाली होती की आपल्याला विमान बनवायचं आणि विमान बनवताना काय काय करावं लागेल ह्याची काहीही कल्पना नव्हती. फक्त विमान बनवायचं एवढंच ध्येय निश्चिती होती आणि त्या करताना ती जी जो प्रत्येक अडथळा असेल तो त्या क्षणी पार करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागत होत्या त्या गोष्टी करत होतो. नोकरी करत होतो, नोकरीतून पैसे मिळवले, मित्रांकडनं पैसे घेतले, फॅमिलीकडनं पैसे घेतले आणि पुढे जाऊन माझं घरसुद्धा मी गहाण ठेवलं आणि फायनान्शियल असिस्टन्स कुठूनच न मिळाल्यामुळे आज इथपर्यंत येण्यासाठी जो वेळ लागला तो त्या कारणामुळे लागलेला आहे. परंतु प्रवास खडतर होता, परत एकदा तेच सांगतो आहे आणि फायनान्शियल असिस्टन्स न मिळाल्यामुळे एवढा उशीर झालेला आहे. खरं आहे. तुम्ही म्हणता की उशीर झाला. हे विमान खरं तर मागच्या वर्षीच मला असं वाटतं या विमानाने उड्डाण केलं असतं, पण त्याला 1 वर्ष साधारण उशीर झाला. काय नेमक्या अडचणी होत्या ह्याच्यात? उड्डाण होत नव्हतं, तुमचं विमान तयार होतं, काय सगळा तो काळ होता? आता तुम्ही जर बघितलं तर 2016 साली आपण ज्या मेक इन इंडियामध्ये विमान डिस्प्ले केलेलं तेव्हा आणि आत्ताच्या विमानामध्ये डिझाईनमध्ये कुठलाच फरक नाही आहे.
त्याच्यामुळे तसं बघायला तुम्ही जो प्रश्न विचारता की अडचणी काय होत्या ह्या विमानामध्ये नव्हत्या, तर अडचणी होत्या त्या पेपरवर्कमध्ये होत्या. पेपरवर्क कंप्लीट. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की जोपर्यंत आपल्याकडे इन्शुरन्स नाही आहे तोपर्यंत आपण ते विमान उडवू शकत नाही. आणि इन्शुरन्स हा एवढा महागडा होता की तो मला स्वतःला विकत घेता येत नव्हता आणि मला कुठल्याही प्रकारची मदत नसल्यामुळे तो इन्शुरन्स मला घेताच येत नव्हता. जसं तुम्ही म्हणालात की गेल्या वर्षीच बऱ्याचशा टेस्ट झालेल्या, पण त्या झालेल्या त्या टेस्ट मला अनाऊन्स करता येत नव्हत्या कारण माझ्याकडे इन्शुरन्स नव्हता. आता तो प्रयत्नपूर्वक आम्ही सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टींनी आपण लिगली आता करेक्ट आहोत आणि म्हणून आता आपण ह्या पहिल्या फेजच्या यशस्वी उड्डाणाची आज आपण घोषणा केली आहे. खरं आहे. अमोल, जसं तुम्ही म्हणता की या सगळ्या गोष्टी होत्या, इन्शुरन्ससारखी एक अतिशय महागडी गोष्ट होती आणि त्याच्यावरती मात करत अखेर आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. जेव्हा तुम्ही हा सगळा प्रयत्न करत होता, जसं तुम्ही उल्लेख केलात, मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये आपलं विमानाचं मॉडेल होतं किंवा आपलं प्रोजेक्ट होतं, आपण ते प्रेझेंट केलं होतं. मोदी कायम म्हणत असतात पंतप्रधान की मेक इन इंडियावरती भर द्या. तुम्ही स्वतः या सगळ्या प्रोसेसमध्ये होतात, मग त्याच्यामध्ये प्रशासकीय बाजू असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, मंत्री असतील, या सगळ्यांचं सहकार्य मिळून मेक इन इंडियाचं स्वप्न पूर्ण होईल का? किंवा भारताच्या सिस्टीममध्ये ज्याची कायम चर्चा होते की ही सिस्टीम खूप त्रास देते, याच्यामध्ये मेक इन इंडियाचं स्वप्न पूर्ण होणं शक्य आहे का? मेक इन इंडियामध्ये आता आपला जो आपण जे विमान बनवतोय ते आपण भारतामध्येच बनवतोय आणि मला जर सरकारी मदत मिळाली तर हे जे आपले गेली 4 वर्ष आपण सगळेजण विमान बघतायत पण ते विमान उडाल्याचा व्हिडिओ बघू शकत नव्हतो, तो आज आपण पहिल्यांदा फर्स्ट फेजचा व्हिडिओ बघू शकलेलो आहे. ह्याचं कारण फक्त हे आहे की आपल्याकडे पैशांची कमतरता होती आणि आपल्या DGCAकडे अनुभवाची कमतरता होती कुठल्याही प्रकारे परमिट टू फ्लाय देण्यासाठी, जे त्यांनी पहिल्यांदा केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा उशीर झालेला आहे. जर गव्हर्नमेंटनी आपल्याला ह्या गोष्टींमध्ये मदत केली, या गोष्टींची जबाबदारी, दोन्ही गोष्टींची जबाबदारी गव्हर्नमेंटची आहे, ज्यात ब्युरोक्रॅटिक हर्डल्स नसावेत किंवा डिले नसावा आणि थोडासा फायनान्शियल सपोर्ट असावा, तर त्या फायनान्शियल सपोर्टनी आपण हे स्वप्न खूप कमी वेळात पूर्ण करू शकू. आणि जरी मला ह्या दोन्ही गोष्टी मिळाल्या नाहीत, जसे ॲक्च्युली आपल्या केसमध्ये त्या दोन्ही गोष्टी मिळाल्या नाहीत की फायनान्शियल सपोर्टसुद्धा मिळाला नाही आहे आणि ब्युरोक्रॅटिक डिलेसुद्धा होताच, तरीसुद्धा हे स्वप्न मी पूर्ण करायच्या मागे लागलेलो आहे. प्रयत्न प्रामाणिकपणे चालू आहेत आणि मी 100% ही गोष्ट करणार. फक्त सरकारी साथ मिळाली तर ह्या गोष्टी अतिशय कमी वेळात होऊ शकतात आणि सरकारी साथ नाही मिळाली तरी मी ह्या गोष्टी करणारच आहे. अमोल, जसं आता तुम्ही म्हणता की तुमचा संघर्ष तर सुरूच होता, जो यापुढेही आपण म्हणताय होणारच आहे आणि तो सुरू ठेवणारच आहात आपण. आपली स्वप्नपूर्ती झाली आहे, विमान आता हवेत उड्डाणही करेल, पण जो एकूण स्वप्नपूर्तीचा क्षण होता तो आला आहे. आता व्यवसायाच्या दृष्टीनं हे कितपत फायदेशीर ठरू शकतं व्यवसाय म्हणून, किंवा आपण असं म्हणूयात की विमान आता समजा उडानसारखी योजना असेल, अशा योजनांमध्ये हे विमान जाऊ शकतं का? हे जे विमान आता आपण जे विमान बनवलेलं आहे ते भारतातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला अनुसरून विमान बनवलेलं आहे. म्हणजे त्याचं जे फ्यूल असणार आहे ते आत्ता सध्या आपल्याला जी आपण बाहेरची विमानं वापरतो, तर ते विमान एखाद्या गावात नेलं तर त्या गावामध्ये पहिल्यांदा फ्यूल पोचवावं लागतं आणि मग त्याच्यानंतर ते विमान तिथे जाऊ शकतं. परंतु आपल्या इकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, ज्या प्रकारचे रनवे अवेलेबल आहे, ज्या प्रकारचं फ्यूल सगळीकडे अवेलेबल आहे, अशा गोष्टीचा अभ्यास करून हे विमान आपण डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे विमान आहे ह्याची ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी असणार आहे आणि ज्या प्रकारचे विमानतळ आपल्याकडे आहेत त्या सगळ्या विमानतळांवरती हे विमान जाऊन लँड करू शकेल. त्याच्यामुळे असलेल्या प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे विमान जाऊ शकेल. त्याच्यामुळे उडान स्कीम आहे, देश का आम नागरिक, तर हे जे आपलं स्वप्न आहे ते अतिशय सहजपणे पूर्ण होऊ शकेल. खरं म्हणजे उडानसारख्या योजनेला या विमानाचा फायदा होईल आणि त्या योजनेचा आपल्याला फायदा होईल. विमान बनवण्याचा आपलं हे जे विमान बनवण्याचा उद्देश आहे तोच हा आहे की सर्वसामान्य माणसाला विमानाचा प्रवास त्याला गरज असेल तेव्हा करता यावा. खरं आहे. जसं तुम्ही आता म्हणलात की महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये जिथे विमानतळ आहेत त्या विमानतळावरती हे विमान लँड होऊ शकेल.
मात्र विमानाच्या पार्किंगचा खर्च खूप मोठा असतो. तर या वेळेला म्हणजे हा खर्च किंवा या सगळ्या बाबी तुम्ही कशा बघता, त्याच्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागेल? आपल्याला ह्या ज्या पार्किंगचे वगैरे जे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे सगळे मोठ्या विमानतळांसाठी असलेले प्रॉब्लेम्स आहेत. जर आता ह्या क्षणाला मी जर एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो जिथे कुठलंच विमान नाही आहे पार्क, तर त्या ठिकाणी पार्किंग चार्जेस असणं गरजेचं नाही आहे. आणि सरकारने ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर कुठले चार्जेस असले तर ते वेव ऑफ करायला पाहिजेत. कारण ज्या प्रकारे जिल्ह्यांचा विकास होऊ शकतो, फर्दर विकास इन एव्हिएशन मी म्हणतोय, तर त्या गोष्टींसाठी ह्या गोष्टी वेव ऑफ करणं सरकारची जबाबदारी आहे. खरं आहे. कॅप्टन अमोल यादव, तुमच्या या सगळ्या वाटचालीमुळे येणाऱ्या नवउद्योजकांना किंवा तरुणांना यातनं नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. आपला संघर्ष या सगळ्या लोकांसमोर कायमच एक आदर्श म्हणून ठेवला जाईल. यामध्ये कशी सगळ्या संकटांवरती मात करत आपण हे प्रोजेक्ट किंवा आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं, हे नक्कीच सगळ्यांना प्रेरणा देणारं ठरेल. तुमच्या या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. जाता जाता आम्हाला सांगा की जे नवउद्योजक आहेत किंवा जे तरुण आता प्रेरणा घेऊन स्टार्टअप सारख्या व्यवसायांमध्ये आहेत, त्यांना अनेक गोष्टी करायच्या, डोक्यात संकल्पना खूप आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी जे केलं तेच मी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करेन की एक ध्येय निश्चिती करायला पाहिजे. आणि जेव्हा ध्येय निश्चिती होईल तेव्हा ते ध्येय गाठण्यासाठी गाठेपर्यंत प्रयत्न करायला पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्ही ते ध्येय गाठत नाही तोपर्यंत तुमचे प्रयत्न थांबले नाही पाहिजेत. खूपच लवकर तुम्ही जो विचार कराल तो पूर्ण होईल. खरं आहे. कॅप्टन अमोल, खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाहीच्या प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या, जेणेकरून या पुढच्या काळामध्ये जे उद्योजक घडणार आहेत त्यांच्याकरता आपला एक आदर्श आपण ठेवलेला आहे. धन्यवाद. आमच्या या लोकशाही न्यूजला आपण इतका सविस्तर वेळ दिलात त्याबद्दल.